अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे, या विश्वामध्ये जर सर्वात सुंदर जर कोणतं नातं असेल ना, तर ते आहे नवरा बायकोचं, पती पत्नीचं। बघा, मांगल्याचं प्रतीक म्हणून या नात्याला ओळखलं जातं। पण तरीही सुद्धा या नात्यामध्ये कधी कधी आपण कलह बघा पाहतो। पती आणि पत्नीचं कधी कधी पटत नाही, संशय निर्माण होतो। पण या सर्व प्रश्नांची उत्तरं या निरूपणामध्ये आपल्याला मिळणार आहेत। पत्नी व्यतिरिक्त एका स्त्रीशी संबंध ठेवल्यानं पाप लागत नाही, अशी स्त्री कोणती आहे की त्या स्त्रीशी जरी संबंध ठेवला तरी पाप लागत नाही? तर ती स्त्री कोणती आहे, या पूर्ण निरूपणामध्ये आपल्याला याचं उत्तर मिळणार आहे। समर्थांनी सांगितलं आहे की ज्या विचारामुळे आपल्याला दुःख होतं ना, तो विचार पूर्णपणे मनातून काढून टाका, कारण हाच दुःख दूर करण्याचा एकमेव उपाय आहे। आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त विचार सकारात्मक असला पाहिजे। मग तो पती पत्नीचा असू द्या किंवा दुसऱ्या कोणत्या नात्यासंबंधाचा असू द्या। पण समर्थांनी सांगितलं आहे की जरी कितीही दुःख निर्माण झालं, कितीही संकट आलं, कितीही मोठा प्रश्न निर्माण झाला, तरी पतीने अथवा पत्नीने एकमेकांची साथ सोडू नये। ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा, जरी एक बाजू नसेल, छापा नसेल, तरीही ते नाणं चालू शकत नाही, आणि काटा नसेल तरी ते नाणं दुकानामध्ये नेल्यानंतर दुकानदार ते घेत नाही। म्हणून नाणा बघा, दोन्ही बाजू किती महत्त्वाच्या आहेत। म्हणून एकाचं जरी चुकलं ना, तर दुसऱ्यानं क्षमा करावी, हे असतं ना पती पत्नीचं नातं। म्हणून बघा, आपण या निरूपणामध्ये पाहत होतो की अशी कोणती स्त्री आहे तिच्याशी संबंध ठेवला तरी पाप लागत नाही। बघा, एकदा देवर्षी नारद भ्रमण करत असताना यमपुरीमध्ये पोचतात, आणि तेव्हा यम राजांनी नारद मुनींना पाहिलं। तेव्हा त्यांना पाहून यमराज खूपच प्रसन्न झाले आणि म्हणू लागले, हे देवर्षी नारद, तुमचं आमच्या यमपुरीमध्ये स्वागत आहे। तुमच्या चरण स्पर्शानं आमची यमपुरी धन्य झाली आहे। तुम्ही आल्यामुळं आम्हाला खूपच प्रसन्न वाटत आहे। हे देवर्षी, मला सांगा, तुम्ही कोणत्या कामानिमित्त यमपुरीत आला आहात? कारण मला हे चांगलंच माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे जाता ना, त्या जाण्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतं, आणि ते असं कोणतं कारण आहे ज्यामुळं तुम्ही यमपुरीमध्ये आला आहात? हे महात्मा नारद, तुम्ही आम्हाला सांगण्याची कृपा करावी आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची, तुमची शंका दूर करण्याची संधी द्यावी। बघा, तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे यमराज, तुम्ही तर सर्व प्राणी मात्रांचा लेखाजोखा तुमच्याजवळ ठेवता। प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार तुम्ही शिक्षा देत असता, फळ देत असता। चांगले कर्म केले असतील ना, तर त्याला तुम्ही स्वर्गात पाठवता, आणि ज्यानं वाईट कर्म केले असतील तर त्यांना तुम्ही नरकामध्ये टाकतात। तुम्ही फक्त मानवजातीला शिक्षा देत नाही, म्हणजे बघा, तर तुम्ही पूर्ण 84 लक्ष योनी, बघा, या 84 लक्ष योनीचा लेखाजोखा ठेवता। तुम्ही तर धर्मराजा आहात, न्याय करत आहात। देवर्षी नारद मुनींनी असं म्हटल्यावर बघा, यमराज म्हणतात, हे महात्मा नारद, मी तर प्रभूच्या आदेशाचं पालन करत असतो। जसा प्रभूने मला आदेश दिला आहे ना, त्याच आदेशाचं मी पालन करत असतो। बघा, म्हणजेच काय, म्हणजे ज्या आपण सद्गुरूंची भक्ती करत आहोत, बघा, त्यांची भक्तीसुद्धा यम करतो। आपण तर बघा, आपण मरणाला का घाबरतो? मग जर आपल्याला जो घेऊन जाणारा आहे तो सुद्धा त्याच भगवंताची भक्ती करत असेल, मग त्याच्यात आणि आपल्यात फरक आहे का? म्हणून
जर नित्य नेमाने जर उपासना, नित्य नेमाने जर सद्गुरूंची जो कोणी भक्ती करत असेल ना, त्याला मरणाचं भय कधीच राहत नाही. बघा, तुम्ही विचार करा. कारण जे काही आहे ना, आपलं मरण मृत्यू सर्व काही आपल्या भगवंताच्या बघा मनाप्रमाणे चालतं. म्हणून जर तुम्ही चांगली भक्ती केली, चांगले कर्म केले, तर तुमचा मृत्यूसुद्धा आनंदाने होऊन जाईल. बघा, यम बघा त्या नारद मुनींना म्हणत असतो की ज्याप्रमाणे प्रभूने मला आदेश दिला आहे त्याच आदेशाचं मी पालन करत असतो. ही गोष्ट खरी आहे की प्रत्येक जीवाचा प्राणीमात्राचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. आणि हे सुद्धा सत्य आहे की आम्ही त्यांच्या कर्मानुसार त्यांना फळ प्रदान करत असतो. हे देवाचं परमभक्त, आता तुम्ही मला हे सांगा की तुम्ही कोणत्या कारणास्तव आमच्या इथे आला आहात. बघा, तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे यमराज, माझ्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी खूप व्याकुळ झालो आहे. मी तुमच्याकडून माझ्या एका प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ इच्छित आहे. तेव्हा यमराज म्हणतात, हे नारद मुनी, तुमच्या मनात कोणता प्रश्न उपस्थित झाला आहे ना, तुम्ही मला सांगा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. बघा, तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे धर्मराज, आपले शास्त्र हे सांगत असतं की मानव फक्त एका स्त्रीसोबत विवाह करू शकतो आणि एका स्त्रीसोबत तो संबंध ठेवू शकतो. दुसऱ्या स्त्रीसोबत जर एखाद्या मनुष्य संबंध ठेवत असेल तर त्याला खूप मोठं पाप लागतं. परंतु माझ्या मनामध्ये हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे की स्वतःच्या पत्नी व्यतिरिक्त अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत मनुष्य जर संबंध ठेवत असेल तर त्याला पाप लागत नाही. बघा, हे यमराज, हाच प्रश्न माझ्या मनामध्ये सारखा सतावत आहे. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी मी तुमच्या जवळ आलो आहे. आपल्या शास्त्रानुसार अशी कुठली स्त्री आहे की जिच्यासोबत संबंध ठेवल्यानंतर मनुष्याला पाप लागत नाही. तेव्हा यमराज म्हणतात, हे महात्मा नारद, हे सत्य आहे की एक अशी स्त्री आहे जिच्यासोबत मनुष्याने संबंध ठेवला तरी त्याला पाप लागत नाही. महात्मा पुढे म्हणाले, ते कसं? तेव्हा यमराज म्हणतात, हे नारद मुनी, मी तुम्हाला एक कथा सांगतो. तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐका. या कथेतून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर नक्कीच मिळेल. तेव्हा देवर्षी नारद म्हणतात, हे न्यायकर्ता, तुम्ही तुमची कथा लक्ष देऊन ऐकेल. तुम्ही मला एक कथा सांगा आणि माझ्या प्रश्नांचं मला उत्तर द्या. तेव्हा यमराज म्हणतात, हे देवर्षी नारद, हे सत्य आहे की शास्त्रानुसार मनुष्याने फक्त एकाच स्त्रीसोबत संबंध ठेवावेत. दुसऱ्या स्त्रीबद्दल त्यांनी विचारही करू नये. जो मनुष्य दुसऱ्या स्त्रीबद्दल विचारसुद्धा करतो ना, तरी त्याला पाप लागत असतं. हे नारद मुनी, तुम्ही माझ्या कथेला लक्ष देऊन ऐका. बघा, प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. एका देशामध्ये एक नगर होतं आणि त्या नगरामध्ये पुष्कर नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याची पत्नी होती, तिचं नाव होतं लीलावती. लीलावती ही खूपच सुंदर स्त्री होती. ती एक सुलक्षणी नारी होती. पूर्ण मनोभावे ती तिच्या नवऱ्याची सेवा करायची. सकाळी उठून जेव्हापर्यंत नवऱ्याचे दर्शन करत नाही तोपर्यंत ती कोणतं दुसरं काम करत नव्हती. ती खूपच पतिव्रता स्त्री होती. आणि जो राजा पुष्कर होता तो सुद्धा खूपच धर्मात्मा आणि न्याय करता राजा होता. पूजापाठ करणारा राजा होता. सतत देवाचे भजन कीर्तनामध्ये तल्लीन होणारा असा तो राजा होता. देवाचं कीर्तन भजन तो मन लावून ऐकायचा. खूप सारा दान धर्मसुद्धा पुष्कर राजा करत असे. गरिबांची सतत मदत करायचा. खूपच चांगल्या प्रकारच्या बघा स्वभावाचा आणि प्रामाणिक असा पुष्कर राजा होता. पुष्कर राजाच्या राज्यामध्ये सर्व प्रजा खूप आनंदामध्ये सुखी राहत होती. आणि राजा पुष्कर त्यांच्या प्रजेवर स्वतःच्या पुत्राप्रमाणे प्रेम करायचा. आणि त्याची प्रजा देखील
राजा पुष्करकडे स्वतःच्या वडिलांप्रमाणे पाहायची. बघा, अशा प्रकारे पुष्कर राजाच्या राज्यामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता किंवा दुःखसुद्धा नव्हतं. खूप आनंदाने सुखमय असं सर्वांचं जीवन व्यतीत होत असे. यमराज म्हणतात, हे नारद मुनी, परंतु पुष्कर राजाला एक भयंकर मोठं दुःख होतं व या दुःखामुळे राणी लीलावतीसुद्धा खूपच दुःखी असायची. हे दुःख असं होतं की लीलावतीने अजूनही मुलाला जन्म दिला नव्हता. लग्नाला बरीच वर्षे होऊनसुद्धा लीलावती आणि पुष्कर राजा यांना संतान सुख प्राप्त झालं नव्हतं. सर्व लोक राणी लीलावतीला वांज दृष्टीने पाहायचे, परंतु राणीचा स्वभाव आणि तिचं प्रजेप्रती प्रेम पाहून तिला कोणीही काहीच बोलत नव्हतं. खूप वर्ष झाली. जेव्हा लीलावतीला मूळबाळ झालं नाही तेव्हा प्रजेसमोर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला. आमचा राजा आता म्हातारा होत चालला आहे आणि जेव्हा राजा नसेल तेव्हा आमच्या या राज्याचा राजा कोण असेल? राज्याला कोणीही पुत्र नाही. मग अशा परिस्थितीमध्ये या राज्याचा उत्तराधिकारी कोण असेल असा विचार करून खूप सारे प्रजाजन राजाजवळ येतात आणि राजाजवळ येऊन हात जोडून म्हणतात, हे महाराज, राणी लीलावतीपासून तुम्हाला मूळबाळ झालं नाही आणि आता आम्हा सर्व प्रजेला हा प्रश्न सतावत आहे की तुमच्यानंतर या राज्याचा राजा कोण असेल. त्यामुळे हे राजसाहेब, तुम्ही दुसरा विवाह करा. तेव्हा राजा पुष्कर त्याच्या प्रजेला म्हणतो, तुम्ही जो प्रश्न माझ्याजवळ घेऊन आला आहात, तुम्ही जो सल्ला देत आहात की दुसरे लग्न करा, परंतु मी तुमच्या ह्या बोलण्यावर सहमत नाही, कारण मी शास्त्रानुसार चालणारा माणूस आहे. आपले शास्त्र हेच सांगतं, आपले शास्त्र हेच म्हणत असतं की आपल्या पत्नीशिवाय दुसऱ्या स्त्रीचा विचारसुद्धा करू नये आणि मी तेच करतोय. मी दुसरे लग्न करू शकत नाही, भले मला मूळबाळ असू द्या अगर नसू द्या. प्रजेनं राजाजवळ खूपच प्रार्थना केली, परंतु राजा पुष्करनी त्याच्या प्रजेला समजावलं आणि दुसरा विवाह करण्यास सरळ सरळ मनाई केली. बघा, प्रजानन दुःखी होऊन राणी लीलावतीजवळ पोचतात आणि सर्व प्रजेतील लोक राणी लीलावतीला प्रार्थना करतात, हे राणीसाहेब, एक तुम्ही आहात या राज्यावर येणारं संकट टाळू शकता. जर तुम्ही तसे केले नाहीत तर या राज्यावर भयानक मोठं संकट येणार आहे. बघा, राणी लीलावती म्हणते, ते कसं? तेव्हा प्रजेतील माणसं म्हणतात, हे राणीसाहेबा, राज नसल्यानंतर या राज्याचा उत्तराधिकारी कोण बनेल? कोण या राज्याला सांभाळेल? राणीसाहेब, तुम्हीच आहात जो या राज्याचा उत्तराधिकारी देऊ शकता. तेव्हा राणी लीलावती म्हणते, हे माझ्या प्रजाजनांनो, ते कसं शक्य आहे? तेव्हा प्रजेतील माणसं हात जोडून म्हणतात, आम्ही राजाजवळ जाऊन आलो आहोत. आम्ही राजाला सांगितलं तुम्ही दुसरा विवाह करा, कारण लीलावतीकडून तुम्हाला संतान सुख मिळत नाही. परंतु आमच्या या प्रस्तावावर राजसाहेब तयार होत नाहीत. आता तुम्हीच एक आहात, राजाला समजावू शकता. तुम्ही आमचे म्हणणे समजून घ्या आणि राजाला दुसरा विवाह करण्यास तयार करा. बघा, तेव्हा राणी लीलावती बघा त्यांना म्हणाली, हे प्रजानन, मी राजाला समजावेल आणि अवश्य त्यांचा दुसरा विवाह लावून देईल. आमचा देखील हाच विचार आहे की राजाने दुसरा विवाह केला आणि दुसऱ्या पत्नीपासून जर त्यांना पुत्रप्राप्ती झाली तर तो हा राज्याचा उत्तराधिकारी बनू शकतो. बघा, राणीसाहेबांनी आश्वासन दिल्यानंतर सर्व प्रजाजन आनंदाने तिथून परत येतात. रात्री जेव्हा राजा राणीजवळ येतो तेव्हा राणीसाहेब राजांचे पाय दाबू लागते आणि म्हणते, हे महाराज, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, तुमच्याकडून काहीतरी मागायचं आहे. जर तुम्ही नकार देणार नसाल तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. तेव्हा राजा पुष्कर म्हणतो, हे राणीसाहेबा, तुम्ही निश्चिंतपणे तुम्हाला जे काही हवं आहे ना ते मला सांगा, ते माझ्याकडे मागा. मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जे काही मागाल ना
ते मी तुम्हाला नक्कीच देईल. जेव्हा राजा पुष्करने राणीला वचन दिलं तेव्हा राणी लीलावती म्हणते, हे स्वामी, तुम्ही दुसरा विवाह करा, हीच माझी इच्छा आहे. तेव्हा राजा पुष्कर म्हणाला, हे राणी, मला ही गोष्ट मान्य नाही. मी दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही. मी दुसरा विवाह करू शकत नाही. बघा, राणी म्हणाली, असं का बरं? तेव्हा राजा पुष्कर म्हणतो, शास्त्र म्हणतं की मी माझ्या पत्नीशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार करू शकत नाही. जर तुम्ही पतिव्रता स्त्री असाल तर मी सुद्धा पतिव्रता पती आहे आणि माझं सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे. ही गोष्ट वेगळी आहे की आपल्याला संतान नाही, पण मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू शकत नाही आणि मी दुसरा विवाह करू शकत नाही. बघा, राणीने राजासमोर खूप हट्ट केला आणि परंतु राजा राणीचं काहीच ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर काय झालं, राजा पुष्करचे जे पूर्वज होते ते स्वर्गात होते. ते राजाचे पितृ, बघा, पितृ हे सर्व पाहत होते. राजाच्या या पितृंना हा सर्व प्रकार पाहून खूप दुःख वाटत होतं आणि त्यांना ही चिंता सतावत होती की जर राजाला मूळबाळ झालं नाही तर आमचा वंश समाप्त होईल आणि जर कुळाचा विनाश झाला तर आम्हाला खूप दुःख होईल आणि आपल्यालाच राजाची काहीतरी समजूत काढावी लागेल. बघा, असं राजाचे पितृ विचार करतात व जेव्हा राजा झोपतो तेव्हा राजाचे पितृ राजाच्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन सांगतात, हे पुत्र, मी तुझा पूर्वज आहे आणि तू तुझ्या पत्नीला सरळ नकार दिला आहेस की तू दुसरा विवाह करणार नाहीस. तू दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवू इच्छित नाहीस. हे पाप आहे असं तुझं म्हणणं आहे ना. परंतु हे सुद्धा पाप आहे की तू तुझ्या पूर्वजांची इच्छा पूर्ण करत नाहीस. राजा पुष्कर स्वप्नामध्ये त्याच्या पूर्वजांना म्हणतो, हे पितृगण, मला सांगा, मी असा कोणता पाप करत आहे? मी तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करत नाही. तेव्हा पूर्वज म्हणतात, हे पुत्र, तू हे पाप करत आहेस की तू दुसरा विवाह करत नाहीस आणि ज्यामुळं तू आम्हाला खूपच दुःखी करत आहेस. कारण जर तू दुसरा विवाह केला नाहीस तर तुला मूळबाळ होणार नाही व अशा परिस्थितीमध्ये आमच्या कुळाचा विनाश होऊन जाईल. जर आमच्या कुळाचा विनाश झाला ना तर त्यामुळं आम्हाला खूपच दुःख होईल व आम्हाला मुक्ती मिळणार नाही. कारण हे पुत्र, जेव्हा पुत्र यज्ञ दान धर्म करतो तेव्हा स्वर्गात आम्हाला अन्न मिळतं. जेव्हा पुत्र श्राद्ध करतो तेव्हा आम्हाला मुक्ती मिळते आणि म्हणूनच तू दुसरा विवाह कर आणि जेव्हा तुला दुसऱ्या पत्नीपासून पुत्रप्राप्ती होईल तेव्हाच आम्हाला मुक्ती मिळेल आणि अशा प्रकारे आपल्या कुळाचा विनाश होणार नाही. बघा, पूर्वजांनी असं हे म्हटल्यानंतर राजा पुष्करने स्वप्नामध्ये त्यांच्या पूर्वजांना सुद्धा नकार दिला. राजा म्हणाला, हे माझे पितृगण, तुम्ही दुसरं कोणतंही काम सांगा, मी ते काम करण्यामध्ये तयार आहे. मी कठोर भक्ती करण्यास तयार आहे, कोणत्याही प्रकारचे दान धर्म करण्यास तयार आहे, परंतु मी दुसरा विवाह करण्यास तयार नाही. तेव्हा राजाचं हे उत्तर ऐकून पूर्वजांना खूपच दुःख झालं. तेव्हा ते पूर्वज यम राजाजवळ आले आणि ते यमाला म्हणाले, हे न्याय करता यमराज, आमची ही प्रार्थना स्वीकार करा. आमच्या पुत्राला जाऊन समजावा आणि त्याला दुसरा विवाह करण्यास तयार करा. तो असं म्हणत आहे की जर त्यांनी दुसरा विवाह केला, दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवला तर त्याला पाप लागेल. परंतु त्याला तुम्ही समजावून सांगा की दुसरा विवाह केल्यानं पाप लागत नाही. त्यानं आमचं म्हणणं ऐकलं नाही, त्यामुळं तुम्ही जाऊन त्याला समजावा. हे यमराज, तुम्ही आमचं एवढं म्हणणं स्वीकारा. तेव्हा यमराज म्हणतात, हे नारद, राजा पुष्करच्या पूर्वजांची ही प्रार्थना आम्ही स्वीकारली आणि मी एका साधूचा वेश धारण केला. बघा, आणि साधूचा वेश धारण करून मी राजा पुष्करच्या राज्यामध्ये गेलो. राजा पुष्करने जेव्हा मला पाहिलं तेव्हा त्यानं मला खूपच मान सन्मान दिला, खूपच चांगल्या प्रकारे माझी सेवा केली.
त्यानंतर राजा पुष्कर त्या साधूला म्हणाला, हे साधू महात्मा, तुम्ही कोण आहात? तुम्ही साधारण साधू तर दिसत नाहीत, कारण तुमच्या चेहऱ्यावरील तेज पाहून असं प्रतीत होत आहे की तुम्ही कोणीतरी धर्मात्मा व्यक्ती आहात. तेव्हा साधू म्हणाला, हे पुष्कर राजा, तू सत्य म्हणत आहेस. मी एक अवतारी पुरुष आहे. मी साधारण साधू नाही. मी यमराज आहे आणि मी तुला समजवण्यासाठी आलो आहे. तुझ्या पूर्वजांची माझ्याजवळ येऊन प्रार्थना केली आहे आणि त्यांनीच आम्हाला तुझ्या इथे पाठवलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तू दुसरा विवाह करावा, परंतु तुझं असं म्हणणं आहे की दुसरा विवाह केल्यानं तुला पाप लागेल किंवा दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवल्यानं पाप लागेल. तर हे पुत्र पुष्कर, मी जे काही सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐक. ज्या मनुष्याच्या पहिल्या स्त्रीपासून संतान होत नसेल आणि तो मनुष्य त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह करत असेल आणि तिच्यासोबत संबंध ठेवत असेल, तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही. हे माझं म्हणणं अगदी सत्य आहे. तुझ्या मनात जो धर्माविषयी भाव आहे, तुझ्या पत्नीविषयी प्रेम आहे, ते पाहून मी खरंच खूप धन्य झालो आहे. परंतु तुम्ही दुसरा विवाह करा. जर तुमची राणी लीलावती तुम्हाला अनुमती देत असेल ना, तर तुम्ही दुसरा विवाह नक्कीच करा. जर अनुमती देत नसेल तर दुसरा विवाह तुम्ही करू नका. बघा, इथे समर्थ सांगत आहेत की बघा, कधी कधी मनुष्याच्या जीवनामध्ये नवरा बायकोचं नातं असतं, पण त्यांना संतान सुख प्राप्त होत नाही. पण जर इथे पत्नीची जर परवानगी नसेल तर त्या पतीने दुसरा विवाह कधीच करू नये. कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जे सुख निर्माण करायचं आहे ते दोघांमध्ये करा. जरी तुम्हाला संतान नसेल ना तरी चालेल, पण बघा, आपल्यामध्ये तिसरं कोणी आणू नये. पण जर पत्नीची जर सहमती असेल की आपल्याला मुलबाळ हवं आहे, तर नक्कीच तो विवाह करण्यामध्ये योग्य ठरेल. बघा, पुढे आपण पाहूया. बघा, मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्यासाठी तुमच्याजवळ आलो नाही. बघा, तो यमराज त्या पुष्कर राजाला म्हणतो, जर तुमची पहिली पत्नी तुम्हाला अनुमती देत असेल ना, तर तुम्ही दुसरा विवाह जरूर करा. जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला कधीच पाप लागणार नाही. बघा, तेव्हा हात जोडून राजा पुष्कर म्हणतो, हे यमराज, न्यायदेवता, जर तुम्ही हे म्हणत आहात ना, मग मला आता पूर्ण विश्वास बसला आहे. कारण तुमचं म्हणणं कधीच खोटं होत नाही. तुम्ही तर नेहमीच सत्य म्हणतात. तुम्ही न्याय करत आहात. त्यामुळे तुमच्या सांगण्यावरून मी आता दुसरा विवाह नक्कीच करेल. माझ्या पत्नीची सुद्धा हीच इच्छा आहे की मी दुसरा विवाह करावा. जर ती मला अनुमती देत नसती तर मी दुसरा विवाह केला नसता. परंतु आता तुम्ही मला समजावून सांगितलं आहे की जर पत्नीची अनुमती असेल, ती स्वतः सांगत असेल, तर दुसरा विवाह करण्यास काहीच हरकत नाही. यमराज म्हणतो, हे देवर्षी नारद, जेव्हा आमचं हे बोलणं राजाला पटलं तेव्हा मी राजाला सांगितलं की तुम्ही आनंदाने दुसरा विवाह करा. मी तुम्हाला आशीर्वाद देतो की दुसऱ्या पत्नीपासून तुम्हाला संतान सुख नक्कीच प्राप्त होईल. त्यानंतर राजाने आमच्या चरणांना स्पर्श केला व आम्ही तिथून अंतर्ध्यानामध्ये विलीन झालो. व त्यानंतर राजा पुष्करने त्याच्या पहिल्या पत्नीच्या अनुमतीने दुसरा विवाह केला आणि त्यानंतर काही दिवसामध्ये राजा पुष्करला दुसऱ्या पत्नीपासून पुत्र रत्नाची प्राप्ती झाली, ज्यामुळं राजा पुष्करच्या पूर्वजांना आनंद झाला व त्यांना पुढे जाऊन मुक्ती प्राप्त झाली. राजा पुष्करचा तोच पुत्र राज्याचा उत्तराधिकारी झाला. बघा, पुढे यमराज म्हणतात, हे देवर्षी नारद, तुमच्या प्रश्नाचं उत्तर या कथेद्वारे तुम्हाला मिळालं असेलच. जर तुम्हाला अजूनही समजलं नसेल तर एखाद्या मनुष्याला पहिल्या पत्नीपासून मूळबाळ होत नसेल आणि पत्नीची इच्छा असेल की तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न करावं आणि तो पुरुष पहिल्या पत्नीच्या अनुमतीद्वारे दुसरा विवाह करत असेल आणि दुसरा विवाह केल्यानंतर तिच्यासोबत संबंध ठेवत असेल,
तर अशा मनुष्याला कधीच पाप लागत नाही. यमराजांनी अशा प्रकारे नारदास समजावून सांगितल्यावर नारदमुनी खुश होतात आणि आनंदाने तिथून त्यांच्या पुढच्या मार्गाला निघून जातात. समर्थ इथे सांगत आहे या कथेचं तात्पर्य काय. बघा, अशा बऱ्याच स्त्रिया असतील, बरेच पुरुष असतील जे श्रवणाला आहेत, या भक्तिमार्गामध्ये आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये मूळबाळ नाही, हे सुख प्राप्त नाही. पण घाबरून जाऊ नका, कारण इथे बघा स्त्रिया विचार करत असतील की हे निरूपण माझ्या पतीने ऐकलं तर तो दुसरा लग्न करेल. पण असं काहीच होणार नाही, कारण तुम्ही दोघे जर श्रवणाला बसत असाल ना, तर बघा समर्थ पुढे सांगत सुद्धा आहेत या कलियुगामध्ये पुत्र असून सुद्धा काही फायदा आहे का. बघा किती आईवडिलांना पुत्र सांभाळतो. एक वेळेला मुलगी परवडली पण हा पुत्र परवडला नाही. बघा या कलियुगामध्ये 70% मुली आहेत ना आपल्या आईवडिलांना सांभाळत आहेत. जरी त्या दुसऱ्याच्या घरी गेल्या असल्या तरी त्यांचं बघा मुलीचं लक्ष असतं ना. बघा जरी त्या मुलानं, आपण त्याला वंशाचा दिवा म्हणतो, पण तो खरंच वंशाचा दिवा आहे का. कधीतरी विचार करा. मुलगी असते ना, लहानपणापासून आपल्या घरामध्ये असते, तेव्हासुद्धा आईवडिलांची काळजी घेत असते. आणि जेव्हा नवऱ्याकडे जाते, सासरी जाते, तरीसुद्धा तिचा जीव असतो ना आपल्या आईवडिलांमध्ये तेवढाच असतो. आपल्या आईवडिलांची मान असते ना, ती कधीच खाली झुकून पडवून देत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की आपल्या वंशाचा दिवा या गोष्टीपासून आपण दूर राहा. कारण आपलं जीवन आपण आता हे जगत आहोत ना, तेच सर्वश्रेष्ठ आहे. कारण या गोष्टीमध्ये हे जर आपण विचार करायला लागलो ना, तर या गोष्टीपासून एवढा त्रास होतो, एवढं दुःख होतं ना, आपल्याला सहनसुद्धा होणार नाही. बघा वंशाचा दिवा करता करता बघा या आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये वृद्धाश्रम वाढत का चालले आहेत. जर वंशाचा दिवा एवढाच आहे तर मग आपल्या आईवडील वृद्धाश्रमामध्ये का जात आहेत, याचा पण कधीतरी विचार प्रत्येकानं करायला हवा. म्हणून मुलगा मुलगी एक समान मानून या बघा कलियुगामध्ये आपण जीवन व्यतीत करायला हवं. आपल्या घरामध्ये मुलगा असो, मुलगी असो, आपला भाऊ असो, बहीण असो, सर्वांना बघा श्रवणामध्ये बसायला हवं. हप्त्यातून एक वेळ जरी श्रवण केलं ना, तरी बघा काही काळाचे पुण्य प्राप्त होतं. 2 शब्द जरी चांगले ऐकले ना, तरी माणसाचं मन प्रसन्न होऊन जातं. आणि हे मन प्रसन्न कधी होतं, जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये लागू, या वैखरीमध्ये नामस्मरण निर्माण होईल. श्रीराम समर्थ. बघा त्या नामामध्ये एवढी जादू आहे की तुमच्या जीवनामध्ये जर दुःख निर्माण होत असेल ना, ते नाम घेतल्या घेतल्या 50% दुःख निघून जातं, संकट निघून जातं. पण आपण या परमार्थामध्ये येतो, या भक्तिमार्गामध्ये येतो, आपला एकच प्रश्न असतो की मला श्रीमंत व्हावं. पण सुखी कोणी व्हावं हा कधीच तुमचा प्रश्न नसतो. मला श्रीमंत व्हायचे, पण श्रीमंत होऊन करणार काय आहेस. कारण बघा शेवटी प्रश्न येतो तो सुखाचा येतो, समाधानाचा येतो. तर तू श्रीमंत होऊन, पैसा येऊन जर समाधानीच नसेल, तर तू हे सर्व जे काही करत आहेस, जे काही काम करत आहेस, ते करतोय कशासाठी. जर तुला त्या पैशाचं आणि श्रीमंतीचं समाधानच मिळत नसेल, तर त्याचा काही फायदा आहे का. समर्थ पुढे सांगत आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख काय कमी आहेत का. भरपूर दुःख आहेत. आणि सुख जर कधी मिळायला लागलं ना, तर कुठून येतं आणि कुठून जातं काही कळतसुद्धा नाही. पण जो श्रवणामध्ये आहे, जो उपासनेमध्ये आहे, त्याला सुख जर यायचं असेल ना, तर ते भरभरून येतं. त्याला कुठेच बघा तीव्रता त्याची कमी होत नाही आणि दुःख कधीतरीच येऊन जातं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की पती पत्नीचं नातं आहे ना, खूप प्रबळ आहे, खूप एकदम
एवढं निरागस आहे ना की त्या नात्याला कधीच बघा कुणी कलंकित करू नका, कधीच त्याला दोष देऊ नका. कारण 7 जन्माचं नातं एवढं अतूट आहे ना. जर त्यांच्यामध्ये काही जरी दुःख असेल तरी एकमेकांसोबत बोलून प्रेमाने करून घ्या. कारण जीवनामध्ये तुमच्या एकमेकांशिवाय तुमच्या जीवनामध्ये एवढं लगतचं कोणीच नसतं. म्हणून समर्थांनी पती पत्नीचं नातं सर्वात चांगलं आणि सर्वात बघा मंगळमय मानलेलं आहे. म्हणून दोघांनी एकमेकांची काळजी घ्या, एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्या. कारण तुम्ही दोघे तुमच्या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाल्याशिवाय या जगामध्ये सुंदर नातं तयार होत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे आपल्या जीवनामध्ये बघा तुमच्या जीवनामध्ये मुलबाळ नसेल तरी घाबरून जाऊ नका. कारण या जगामध्ये सर्व काही देणारा आणि सर्व काही घेणारा परमेश्वरच आहे ना. परमेश्वरावर विश्वास ठेवा, श्रावणामध्ये राहा आणि नित्य नेमाने उपासना करा. जे दिलं आहे ते आपलं आहे आणि जे दिलं नाही ते आपलं नव्हतंच असा विचार करून या भक्तिमार्गामध्ये लीन होऊन जा. जय जय रघुवीर समर्थ.